असे दिसते की आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये, मग बांगलादेश, म्यानमार किंवा पाकिस्तान, कधीही लष्कर सत्ता दबामध्ये घेते, लष्करी हुकुमशाही उभी राहते. पण विशेष म्हणजे भारतामध्ये असे कधीच झालेले नाही. पाकिस्तानमध्ये तर कुठल्या क्षणी मार्शल लॉ येईल कोणी सांगू शकत नाही. त्या लोक मार्शल लॉ आ गया असं म्हणतात. असं म्हणतात की 3A पाकिस्तान चालवतात, अमेरिका, अल्ला आणि आर्मी. मग असं असताना भारतात असं का नाही झालं? अशी एक कथा आहे की चीफ ऑफ आर्मी जनरल थिम्मय्या आणि नेहरू यांच्यामधली, की नेहरू एकदा त्यांचं केबिन बघायला गेले तर मागे एक स्टीलचं कपाट होतं, 3 ड्रॉवर होते. वरच्या ड्रॉवरमध्ये काय विचारलं तर थिम्मय्या म्हणाले की त्यामध्ये डिफेन्स प्लान आहे. दुसऱ्यामध्ये काय आहे तर सेनानींची माहिती आहे, गुप्त माहिती. आणि तिसऱ्यामध्ये काय आहे तर ते म्हणाले की तुमच्या विरुद्ध उठाव करायचं नियोजन आहे. नेहरूंचा चेहरा पडला पण ते काही बोलले नाही. आणि थोडक्यात काय तर अशा प्रकारे काही झालं मात्र नाही. त्यांच्या मृत्यूनंतर नेहरूंची अशी अफवा होती की उठाव होणार आहे. किंवा सॅम माणेकशॉंच्या लोकप्रियतेने पण अशी एक बंधता होती. पण अशा प्रकारे कधीही उठाव न करून भारतीय लष्कराने आपली व्यावसायिकता आणि संविधानाप्रती निष्ठा दाखवून दिली आहे. तुम्हाला काय वाटतं?